दुर्गा माता की जय, अंबा माता की जय, बोलो अनुसया माता की जय जय. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. चौथा अध्याय. श्री गणेशाय नमो, श्री सरस्वते नमो, श्री गुरुदेवाय नमो. ओम नमो अनुसया आदिशक्ती आदिमाया करुणावती महामाया नमन तव चरणी. तुझ दुर्गा तुझ पार्वती तुझ असे आदि अंती, म्हणून नमी ते त्रिजगती वंदन करुनिया. तूच करवीर वासिनी तूच महामहिषासुरमर्दिनी, तूच तुळजापूर भवानी लोटांगण तव चरणी. शिवशक्तीची कथा गायिन्या तुझी गाथा, बुद्धी दे मज अनाथा दीननाथा भगवंता. शरदाचे चांदणे जानते वेची ते म्हणे, शुद्ध श्रवणी कवने चकुरा परी ऐकून घ्या ही कथा. अनुसयेची पावन गाथा भगवती रचिती वर्तिता, निमित्त मात्र दास हा श्रावण मासाचा महिमा. दिला विठ्ठलराव ढोले सदना, शिवशक्तीचे रूप जाना. आदी माया तू असे धार्मिक ग्रंथाचे पारायण, श्रावण मासी होते पूर्ण विठ्ठलराव करी गुणगान. शिव पार्वतीचे पारायणाच्या समाप्ती, होम हवनादी होती परी येई तव प्रचिती. शिव पार्वती म्हणून या शिवभक्त दादा महाराज हिंगे, योगेश्वर असे पूर्णांगे. पूर्णावतीच्या वेळी संगे स्वयंमेव येत असे, त्या पूर्णावतीच्या काणी शिव पार्वती लागती पूजनी. महाराज सांगती सदनी विठ्ठलरावांना, संसारी असून अलिप्त जोडपे मिळवा त्वरित. शिव पार्वतीचे रूप जान शोध घ्यावा तयाचा. हिंगे महाराज वदती बोलावा जंगलूजी अनुसयाती, संसारी जे लिप्तना होती शिव पार्वती करातया. पूजेला बसले उभयता प्रचलिता नाव विसरा आता, तुम्ही शिव पार्वती माता वदती तया महाराज. करुणे तुमचे पुण्यस्मरण तुम्हा उभयता माझे वंदन, करीतसे तुमचे पूजन. आद्य रूप ओंकारा शिवपिंडार्पण केली, यथा सांग पूजा केली. कपडे देऊन बोळवण केली शिव पार्वती म्हणून. शेषनाग येई तक्षणी ओढ लागी दर्शनी, परी तू दूर करी नागमणी आज्ञा त्यासी देऊनी या. नाग बघुनी अवचित घाबरती जन्मनात, अरिष्ट कैसे हे पूजेत दबा धरुनी बसती. पाहुणी हा गलबला जा म्हणाली तू त्याला, तोच तो निघून गेला नमन करुनिया. आई तू दाविले मूळ रूप, ओळखले तुला स्वरूप. शिवशक्तीचे तुझे स्वरूप, ओम नमो भगवती. श्रावण मासाचा महिमा सार्थ करी बसून पूजेना, 16 सोमवार व्रत जाना म्हणून करी बालपणी. तूच शिव तूच शक्ती तूच दुर्गा तूच पार्वती, सर्व तुझ्या ठाई नांदती महामाया महासती. करुणी तुला वंदन तव पायी लोटांगण, सदैव लाभोचरण भवसागरी तारावया. प्रसंग आहे हा बाका तू परविले माझा हे का, दिशा बदलवेसी जगदीशा जड देही कार्याची. या पूजनापासून स्वरूप जाणिले भिन्न, हे एका श्रोते हो महिमान. आई अनुसयेचे अवतरलीला सुरू झाली, ज्यासाठी तू अवतरली पूजनाचे निमित्तावली करुणी तू घेतसे. उद्धरण्या नरणारी जडदेहा वज्र करी तपश्चर्या सुरू केली रानवणे हिंडोनिया. त्या आसासी सोडले घरदार, फेरले पाणी संसारावर, हिंडू लागली दारोदार पूर्णावती होण्यासी. शिव पार्वती तू बनली हे एकाएकी घरून निघून गेली, न सांगता अदृश्य झाली एका सप्ताहानंतर. कोठे गेली कशी गेली वार्ता कुणाला न कळली, सर्व हवाल दिल झाली शोधता अनुसया. जंगलूजी पाही तुला पिता रामजी घेऊन मुलाला, 2 दिवस नादिसे तैनाला म्हणून चिंता करी. तू होती नारायणपुरी हनुमंतराया शेजारी, करीतसे भक्ती खरी शेतामध्ये बसून या. बंधू तव जाई शेतात पाही नारायणपूर शिवारात, बळजबरीने आणले घरात तृतीय दिनी माते तुला. पुन्हा तू निघून गेली नारायणपुरी रमली, क्रमवारी सुरू झाली अबधित अखंडित. अनुसयेचे ऐसे वागणे ने सांगता निघून जाणे, वेडेपणाची दिसे लक्षणे आपतेष्ट बोलती. अनुसया वेडी झाली म्हणून वागणे एक कल्ली, फिरतसे गल्लोगल्ली कराया काही उपचार वेडेपणा दूर कराया.
कुठेतरी न्यावे अनुसया, जोगणी खापा जावया, निश्चय करी रामजी. छिंदवाडा जिल्हा संसार तालुका, गाव असे जोगणी खापा, खनाना नदीच्या काठा, वसे सातपुडा कुशीत. देवराव पाटील मालगुजार, सज्जन करी परोपकार, औषध देण्याचा व्यवहार विनामूल्य करीत असे. पागलाचा करी उपचार, पिढ्यान पिढ्या हाच आचार, त्यासाठी बांधले घरदार, राहण्याची तयांना. येथेच न्यावे अनुसयाला, आपटेष्टांनी विचार केला, वेडेपणा घालवायला औषध देऊन या. जंगलूजी व रामजी आले जोगणी खाप्याशी, सेव घेऊन अनुसयाशी रोगमुक्त करावया. साक्षांत जे असे परब्रह्म, दुरस्त कराया निघाले अज्ञ. आई तुझे महिमान, काळे कळे अज्ञाना. अनुसयेची नाडी पाहून देवराव पाटील जाणी म्हणी, औषधीची मात्रा करुणी देत असे अनुसयेला. मुक्काम तेथेच केला, पितापती जाई सामानाला. एकटे ठेवून अनुसयेला सिद्ध कराया भोजना. 8 दिवस पुरले इतुके, जुलाबाचे औषध तितके भरून ठेवले शिशी ते. अनुसया पाहत असे, पाहून कोणी नाही घरी. घेई तू शिशी करी, रिचविली ती सोबुदरी, वदनी टाकून या. जंगलूजी रामजी आले, शिशी पाहून चकित झाले. सगळे औषध फस्त केले एकाएकी अनुसयेने. पाहुणे रिकाम्या शिशीले, अनुसयेसे विचारू लागले, औषध तू काय केले सांगते आम्हासी. म्हणे औषध तोंडात टाकले, एकाएकी घट्ट केले. तुम्ही का चिंतित झाले, बोले निश्चित होऊन या. घाबरती दोघे जण, जाऊन औषधाचे तीव्रपण. देवराव पाटील करी सज्ञान, झालपणा सांगुनी. पती पत्नी चिंता करती, कैसे आली आपत्ती. न होई आता दुरस्ती, न वाची आता यातून. वैद्याकडे धावत गेले, म्हणे वाचवा अनुसयेले. औषध सर्व फस्त केले एकाएकी गिळून या. देवराव पाटील थक्क होती, जाणती औषधाची महती. संडासे वाटे बाहेर पडती आतडे ही मुलीचे. ऐसा औषधाचा झालपणा, प्राण घेई विपरीतपणा. गावातून भरपूर दही आणा, पाजा म्हणे अनुसयेला. दही पाजून शांत करा, मग न्यावे कन्हान तिरा. टाका डोई जलधारा, 10 शमविण्याशी. जंगलूजीने दही आणले, अनुसयाचं पाजू लागले. कनान निधी तिरी नेले, पाणी टाकी डोईवर. तोच तू पाण्यात गेली, एकाएकी अदृश्य झाली. डोहात बुडू लागली कनान नदीच्या. पिता रामजी विचार करी, कुठे असतील तू पोरी, पाहू लागले नदी तिरी. परी ठाव ना लागे, पदर तुझा दिसल्यावरी. जंगलूजी धावते तिरी, ओढले पदरा बरोबरी अनुसया आईला. जली राहून काही न झाले, महिमा न कळे अज्ञान आले. स्मित हास्य तू केले, सामर्थ्य दावूनिया. आणिले अनुसयाला गावात, देवराव पाटला सांगी वृत्तांत. म्हणे ही तर जगदंबा साक्षांत, औषध न लागे हिला. वेडी हिला समजू नका, औषध कोणतेच देऊ नका. उपदेश केला त्यांनी बाका, वंदन करून मातेला. देवराव पाटील अचंबिती, औषधाची न हिला गणती. ही तर साक्षांत भगवती, नमन माझे तौपाई. घेऊन आले पारडसिंगा गावी, ठेवून पाही एके ठाई. परीन राहे लवलाई, एके ठाई बैसुनी. सर्व प्रयत्न निष्फळ ठरले, मग सर्वांनी दुर्लक्ष केले. जंगलूजीने दुसरे लग्न केले मीराबाईसी. संसाराचा मोह पसारा, अडचणीचा हा डेरा. दूर करी संसार निखारा, मोह माया पाशाचा. असुनी देही संसारी, अलिप्त असे अंतरी. जीवाची ही हेरफेरी करीतसे भगवती. न जाणे मातेची महिमा, अंतरीच्या खुना जाना. सोडीने संसार बंधना, विरक्त होतसे. अवतार कहाणी सुरू झाली, ज्यासाठी तू अवतरली. तपश्चर्येची कास धरली, नारायणपुरी राहुनी. तपश्चर्येचे तपाचरण, पंचमध्याय एका सृजन. कथितो मस्तक टेकवून, मा भगवती चरणी. इति श्री परमेष्ठी अनुसया गाथा, कवण करी अनुसया माता. निमित्त करुण तव सुता, चतुराध्याय संपूर्णम. श्री परमेष्ठी अनुसया माता परमस्तु शुभम भवतु. हरि ओम. शांती शांती शांती. ओम नमो भगवती अनुसया माता की जय. ओम नमो भगवती अनुसया माता की जय. ओम नमो भगवती अनुसया माता की जय.